विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2025-26 संदर्भातला. हो मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता की आता इथून पुढे पेट परीक्षेसाठी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ॲडव्हर्टाइज येणार आहेत का. तर मित्रांनो, याच्या आधी सुद्धा मी क्लॅरिफिकेशन दिलं होतं की सर्व विद्यापीठांच्या पेट परीक्षेच्या ॲडव्हर्टाइज येणार आहेत. याचं कारण असं होतं की नेट जी एक्झाम होते ही काही विशिष्ट सब्जेक्टमध्ये नेट परीक्षा होत असते. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळे विषय असतात आणि त्या विषयांमध्ये संशोधन विद्यार्थी करू इच्छितात. मग याला सोल्युशन म्हणून विविध विद्यापीठांनी काय केलेलं आहे, UGCला पत्रव्यवहार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी परवानगी मागितली की आम्हाला तुम्ही पेट परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी. त्यानुसार सर्व विद्यापीठ पेट परीक्षा घेणार आहेत आणि विद्यार्थ्यांची निवड ही पेट परीक्षेच्या थ्रू, त्याच पद्धतीने नेट एक्झाम क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांच्या थ्रू सुद्धा हे होणार आहे. तर मित्रांनो, याच्या आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ॲडव्हर्टाइज आता येणार आहे 2025-26ची. त्याच्यानंतर SNDT वुमन युनिव्हर्सिटीची ऑलरेडी आलेली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ॲडव्हर्टाइज आलेली आहे. नांदेड युनिव्हर्सिटीची झालेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काही युनिव्हर्सिटी राहिलेल्या आहेत त्या सर्व विद्यापीठांच्या पेट परीक्षेच्या ॲडव्हर्टाइज येणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या पेट परीक्षेसाठी कोण इलिजिबल आहे, पात्रता काय लागणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, फीज किती लागणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, परीक्षेची मेथड कशी असणार आहे, काय काय टॉपिक त्याच्यामध्ये विचारले जाणार आहे. तर या सर्व विषयांवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच पद्धतीने मित्रांनो, याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणी येतात. काही विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरत असतात. सायबर कॅफेवाल्याकडून सुद्धा काही चूक होते आणि याचा फटका जो आहे तो विद्यार्थ्यांना बसतो आणि जे शैक्षणिक आपलं करिअर आहे त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येताना दिसतो. तर विद्यार्थ्यांची बरीच मागणी होती की सर, आमचा फॉर्म देखील तुम्ही भरून दिला तर चांगलं होईल, म्हणजे तो क्लिअर असेल आणि त्याच्यामध्ये चुका नसणार आहे. तर या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा देखील सुरू केलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, तुम्ही फक्त डॉक्युमेंट आणि ज्या काही रिक्वायर्ड डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपच्या थ्रू पाठवायच्या आहेत. मी फॉर्म जो आहे तो सर्व चेक करून, माझी वाईफच आहे जी फॉर्म भरून देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिचा नंबर देणार आहे. त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर मी स्वतः तो व्हेरीफाय करतो आणि त्याच नंतर तुम्हाला त्याची प्रिंट जी आहे ती दिली जाते. आणि हे अगदी सायबर कॅफेपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला हे आपण सेवा जी आहे ती पुरवण्यात येत आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओकडे बघूया. तर बघा, 7 ऑगस्ट 2025 रोजी ही ॲडव्हर्टाइज आली आणि त्याच दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. 25 ऑगस्ट 2025 पर्यंत हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. कदाचित डेट एक्सटेंड पण होऊ शकते, पण शेवटची तारीख जी आहे आताच्या सर्क्युलरनुसार ही 25 तारीख आहे. आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जी प्रिंट आहे ते प्रिंट आणि डॉक्युमेंट विद्यापीठाला पाठवण्याची आवश्यकता नाहीये, असं विद्यापीठाने क्लिअर कट सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फीजकडे आपण येऊयात. तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 850 ही तुम्हाला ऍप्लिकेशन फी लागणार आहे. आणि तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल SC ST OBC किंवा VJNT वगैरे, तर तुम्हाला 600 रुपये ही फीज आहे. ती फीज सुद्धा तुम्हाला ऑनलाईन गेटवेच्या माध्यमातूनच पे करायची आहे. मित्रांनो, एकापेक्षा जास्त विषयामध्ये जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तरीही त्याचं ऑप्शन या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने दिलेला आहे. तुमचा फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला लगेच अप्लाय फॉर न्यू सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. मात्र याच्यामध्ये फीज ज्या आहे त्या वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळी फीज तुम्हाला पे करणं बंधनकारक आहे. आता बघा, फॉर्म भरल्यानंतर पेट परीक्षेचा ऍडमिट कार्ड सुद्धा रिलीज केलं जाणार आहे आणि ते तुमच्या लॉग इन मध्ये येणार आहे. तर जसं ऍडमिट कार्ड येतील त्याच पद्धतीचं अपडेट मी जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे. आता जे विद्यार्थी जॉब करत असतील आणि ज्यांना PhD करायची असेल, तर ज्या ठिकाणी ते जॉब करत आहात तर त्या ठिकाणचं NOC जे आहे, ना हरकत प्रमाणपत्र, तर ते तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देणं गरजेचं आहे. एक्झाम पॅटर्नकडे आपण येऊयात. तर बघा, एकूण तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आहेत 100 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. आता हे 50 प्रश्न जे आहे हे 2 पार्टमध्ये यांनी डिवाइड केलेलं आहे. तर 50% सिलेबस हा रिसर्च मेथोडॉलॉजीवर असणार आहे आणि 50% सिलेबस जो आहे तो तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. परीक्षेसाठी वेळ जो आहे तो 2 तासाचा असणार आहे.
एक्झामचे सेंटर जे आहे विद्यापीठ तुम्हाला ठरवून देणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन परीक्षा जी आहे ती तुम्हाला द्यायची आहे. आता पासिंग क्रायटेरिया कसा आहे ते हे बघूया. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला 50% मार्क्स अर्न करणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला 45% हे मार्क्स असणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कुठेही नाही, त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळतो. एक्झाम जी आहे एक्झाम सेंटरवर होणार आहे, जे सेंटर विद्यापीठ तुम्हाला कळवणारच आहे. ओके. ऍडमिशनची प्रोसेस याच्यामध्ये काही कोटा त्यांनी ठरवलेला आहे. तर होम युनिव्हर्सिटीला त्यांनी 90% सीट सांगितलेला आहे आणि 10% सीट ह्या अदर युनिव्हर्सिटीला सांगितलेला आहे. होम युनिव्हर्सिटी म्हणजे कुठली? शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अंतर्गत किंवा अफिलिएटेड जे कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसमधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही होम युनिव्हर्सिटीमध्ये या. आणि अदरवाईज दुसऱ्या जे विद्यापीठ आहेत म्हणजे नांदेड विद्यापीठ असेल, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असेल, तर ह्या पद्धतीने वेगवेगळी विद्यापीठ आहेत. तर या सगळ्या विद्यापीठांच्या किंवा अदर युनिव्हर्सिटीला त्यांनी 10% रिझर्व्ह हे केलेलं आहे, कोटा दिलेला आहे. आता बघा, दिनांक 27 आणि 28 मार्च 2024च्या परिपत्रकानुसार त्यांनी एक सांगितलेलं आहे की 27 आणि 28 मार्चच्या परिपत्रकानुसार जे विद्यार्थी नेट क्वालिफाय आहे तर ह्या नेट क्वालिफाय विद्यार्थ्यांना एक्झम्पशन जे आहे ते दिलेलं आहे. मात्र त्यांची परीक्षा कोणती? तर जी जून 2024 मध्ये परीक्षा नेटची झालेली आहे, ती नेटची परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय असाल किंवा तुमचा रिझल्ट ओनली फॉर PhD ऍडमिशन असं जर आलेला असेल तर तुम्हाला या परीक्षेतून सूट दिलेली आहे. मात्र तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ओके ह्या प्रोसेसमध्ये येण्यासाठी. आणि अदरवाईज दुसरे जे विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी सेट नेट होते किंवा गेट क्वालिफाय होते तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्झम्पशन देण्यात आलेलं नाहीये. ओके. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला पेटची परीक्षा सुद्धा द्यायची आहे, मात्र तुम्हाला नेट किंवा सेट असल्याबद्दल एक्स्ट्रा मार्क्स जे आहे ते देण्यात आलेले आहे. आता ते मार्क्स किती आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता बघा, मास्टर डिग्री ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघतोय की ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री झालेली आहे किंवा जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या सेकंड इयरला अपियर आहेत तर असे विद्यार्थी देखील या पेट परीक्षेसाठी बसू शकणार आहात. जर तुमची मास्टर डिग्री कंप्लीट झालेली असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला 55% मार्क्स असणं आवश्यक आहे. तर रिझर्वेशन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर तुम्हाला 50% मार्क्स असणं अतिशय आवश्यक आहे. अपियर जे विद्यार्थी आहे सेकंड इयरला ते सुद्धा अप्लाय करू शकणार आहेत. मित्रांनो, पेट परीक्षा आणि त्याचं इंटरव्ह्यू जे आहे ते याचं डिवायडेशन त्यांनी केलेलं आहे. 100 मार्कांची जी एक्झाम होणार आहे तर त्या 100 मार्कांना जे आहे हे 70 मध्ये त्यांनी वेटेज दिलेलं आहे आणि उरलेले 30 मार्क हे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. जी परीक्षा होईल परीक्षेमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बोलावण्यात येणार आहे. आता मित्रांनो, एमफिल किंवा नेट सेट जर तुमचा असेल तर वेटेज कसं आहे त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, एमफिल असेल तर तुम्हाला 7 मार्क्स आहे, नेट सेट किंवा गेट असेल तर 7 मार्क्स आहे, तुम्ही एखादी फेलोशिप घेत असाल तर त्यावेळेस तुम्हाला 7 मार्क्स आहे आणि 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर त्यावेळेस देखील तुम्हाला 7 मार्क्स आहे. मात्र तुमच्याकडे हे सगळ्या गोष्टी जरी असतील तर तुम्हाला मॅक्झिमम 7च मार्क्स असणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, खूप मोठी आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जी आहे ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करायचं आहे, ज्यांना PhD करायचे आहे, ज्यांना समाजातील घटकांसाठी काम करायचं आहे PhD आणि संशोधन करून, तर त्या विद्यार्थ्यांना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या PhD साठी अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.